नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। झी मराठीवर लवकरच येत आहे चल भावा सिटीत हा नवा कोरा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने आज मी इथे सेटवरती आले आणि तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत की हा सेट कसा आहे, चल भावा सिटीत मधलं हे घर कसं असणार आहे। सो इथे सगळी तयारी चालू झालेली आहे आणि खूप ग्रँड तयारी आहे आणि अर्थात सूत्रसंचालन करणारे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे, त्याच्यामुळे मला वाटतं हा शो खरंच ग्रँड आणि सुपरहिट होणार आहे। तर चला मी दाखवते तुम्हाला कसा आहे हा सेट, कसं आहे इथलं घर। इथे तुम्ही एंट्रीला बघू शकता, इथे कार्ड ठेवलेला आहे, सो हे स्कॅन केल्याशिवाय एंट्री मिळणार नाहीये। आणि फील गुड देणारा हा एरिया आहे फाउंटेन एरिया। सो ह्या एरियामध्ये तुम्हाला शो चालू झाला की श्रेयस सर इथे ह्या शो मध्ये येणारे सगळे गेस्ट यांची एंट्री तुम्हाला इथे पाहायला मिळेल। इथे बसून छान चिल करायला खूप मस्त वाटेल असं मला वाटतंय आणि थीम खूप मस्त आहे। सो आतमध्ये जाऊयात, आपण घर कसे बघूया। फाउंटेन एरियामधून मी आलेली आहे, आतमध्ये पॅसेज आहे इथे खूप छान मोठा आणि माझ्या बाजूला 2 रूम्स आहेत मोठ्या। एक रूम आहे ती मुलांची आहे आणि एक रूम आहे ती मुलींची आहे। ही आहे बॉईज रूम आणि इथे आल्यानंतर खरं तर खूप फ्रेश वाटतंय कारण इथे असलेली कलर थीम आणि खरं तर सगळ्याच घरामध्ये खूप छान एलिगंट अशी कलर थीम वापरण्यात आली आहे आणि तशीच थीम इथे सुद्धा आहे। इथे पूर्ण येलो कलर आणि ग्रीन कलरच्या वॉल्स आहेत आणि ते खूप छान दिसतंय। या बाजूला तुम्हाला दिसत असेल तर हे आहेत सगळ्या मुलांचे बेड्स आहेत आणि इथे छान प्रत्येकाचे फोटोज ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। काही बेड्स आहेत जिथे 2 जण झोपू शकतात, काही आहेत तिथे एकच जण झोपू शकतो। प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे इथे कोणीही कोणत्याही जागेवरती जाऊ शकत नाही कारण का बेडच्या बाजूला फोटोज लावलेले आहेत आणि ज्याचा फोटो तिथे आहे त्यांनी तोच बेड चूज करायचा आहे। या बेडरूम मध्ये मात्र तुम्हाला फक्त आराम करताना दिसणार नाही कारण इथे रंगणार आहे दररोजचे गॉसिप्स आणि स्ट्रॅटेजीजचे प्लॅनिंग्स। सो इथे आल्यानंतरच एक खूप छान मनी प्लांट ठेवलंय ज्याने असं खूप छान वेलकम होतं इथे पॅसेजमध्ये। चला आता बघूया की मुलींच्या रूममध्ये काय स्पेशल बघायला मिळतंय। ही आहे मुलींची रूम। खरं तर इथे आल्यानंतर कोणालाच हा प्रश्न पडणार नाही की ही मुलांची रूम आहे का मुलींची, कारण का इथली कलर थीम पिंक आहे आणि ह्याच्यावरूनच सगळं कळून जातंय। खरं तर ना माझ्याकडे शब्द नाही आहेत ही रूम कशी आहे हे सांगण्यासाठी कारण ती इतकी सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे पिंकचा टच दिलेला आहे आणि फार सुंदर पद्धतीने सजवली आहे आणि इथे खूप फ्रेश वाटतं, एक फील गुड देणारी ही रूम आहे असं मला वाटतं। आणि ह्या रूममध्ये आपल्या सिटीतल्या सगळ्या पोरी जाम गप्पा मारणार आहेत, छान आराम करणार आहेत, स्ट्रॅटेजीज रंगणार आहेत, टास्कबद्दलची डिस्कशन्स होणार आहेत। मला असं वाटतं इथे आपल्याला प्रत्येकीची एक वेगळी गोष्ट सुद्धा ऐकायला मिळेल। या खोलीमध्ये मला खरं तर एक फरक हा जाणवला की आपण बॉईज रूममध्ये बघितलं तिथे प्रत्येकाच्या बेड शेजारी त्यांचे फोटोज ठेवले होते, पण इथे मुलींच्या खोलीमध्ये प्रत्येकाच्या बेड शेजारी एक कप बॉटल किंवा त्यांच्या आवडीची एक छान गोष्ट असं ठेवलेलं आहे, त्यांचे फोटोज नाही आहेत। म्हणजे मला असं वाटतं की इथे मुलींना चॉईस आहे की त्यांना हवा तो बेड त्या चूज करू शकतात आणि बॉईज रूम प्रमाणेच या रूमला सुद्धा खूप छान असा व्ह्यू आहे जो सध्या आपल्याला दिसत नाहीये कारण का बंद आहे, पण आय एम शुअर की इथून खूप छान व्ह्यू दिसत असेल सकाळी। इकडे मुलींची सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे आरसा। सो इथे ड्रेसिंग टेबल आहे छान छोटंसं, तिथेही मागे खूप झाडं ठेवलेली आहेत, त्याच्यामुळे या खोलीत पाय ठेवल्या प्रत्येकाला फ्रेश वाटेल याच्यामध्ये शंका नाही। मुलांची आणि मुलींची सुंदर रूम बघितल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत लॉन्ज एरियामध्ये। हा एरिया खरं तर खूप मोठा आहे आणि म्हणूनच इकडे डायनिंग एरिया, मसाज एरिया आणि प्ले झोन ह्या सगळ्याच गोष्टी खरं तर एकाच ठिकाणी ठेवलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता इथे खरं तर खूप मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि चल भावा सिटीत हे ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। हा आहे मसाज एरिया आणि इथे त्यांनी छान एक मालिशची खुर्ची पण ठेवली आहे, सो इथे बसून तुम्ही छान आराम करू शकता, मालिश करू शकता, मसाज घेऊ शकता आणि खूप मस्त रिलॅक्स मोडमध्ये इथे बसू शकता तुम्ही।
मला वाटतं की ही रूम सगळ्यात जास्त खास बनवते ती इथली कलर थीम आणि इथे केलेलं सुंदर असं डेकोरेशन. ठिकठिकाणी मला झाडं दिसत आहेत, खूप छान शोपीस दिसत आहेत. दिवसभर टास्क करून थकल्यानंतर थोडासा आराम करण्यासाठी थोडंसं वेगळं एक काहीतरी चेंज हवा याच्यासाठी ते स्नूकर ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या चल बाबा सिटीत मधल्या सगळ्या मैत्रिणी आणि आपले मित्र आपल्याला इथे चिल करताना नाही दिसले तर नवलच म्हणावं लागेल. माझ्या मागे आहे किचन आणि डायनिंग एरिया. किचन एरिया दिसायला जरी छोटा असेल तरी इथे ज्या ज्या वस्तू ठेवून तो नटवलाय, सजवलाय त्याने तो खूप कमाल ग्रेसफुल वाटतोय. तुम्ही ते बघू शकता, इथे वेगवेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि इथे ब्रेड्स ठेवलेले आहेत. सो मला वाटतं इथे सकाळचा नाश्ता काय होणार याच्यावरती चर्चा होतील. आजचा टास्क आपण कसा संपवायचा आहे, काय काय स्ट्रॅटेजीज वापरायच्या आहेत ह्याच्यावरची चर्चा मला वाटतं इकडे डायनिंग एरियामध्ये होताना आपल्याला दिसेल. डायनिंग एरियाला लागूनच इथे आहे एक किओस्क. या स्क्रीनवरती रोजच्या दिवसामधले टास्क काय काय असतील हे सगळं स्पर्धकांसाठी मिळून येणार आहे आणि इथे ह्या एरियामध्ये बसून हे सगळे स्पर्धक हे सगळं वाचणार आहेत आणि ते फॉलो करणार आहेत. आणि हाच आहे तो मेन एरिया जिथे आपल्या सगळ्यांचे लाडके स्पर्धक आपले मित्रमैत्रिणी इथे बसून श्रेयस सरांबरोबर गप्पा मारतात आणि त्यांचे टास्क डिस्कस करतात. तो ह्या एरियामध्ये इथे छान सगळे सोफे आहेत, मागे तुम्हाला चेअर पण दिसतील. इथे बसून सगळे स्पर्धक ह्या किओस्कवरती आलेले टास्क वाचतात. त्यानंतर श्रेयस सर एक चेअर घेऊन इथे येऊन बसतात आणि सगळ्यांचे संवाद साधतात. तर त्या सगळ्या डिस्कशन्समध्ये, त्या सगळ्या स्ट्रॅटेजीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता पुढे नक्की काय घडणार आहे, पुढचा टास्क कसा असणार. या घरात फिरताना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आणि कदाचित ते तुम्ही पाहिली असेल. इथे ठिकठिकाणी लावलेले आहेत CCTVs आणि मला असं वाटतं की इथे कितीही मजेचं मस्तीचं वातावरण असेल तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींवरती नजर ठेवण्यासाठी हे कॅमेराज आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्पर्धकांच्या प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये टिपल्या जाणार आहेत आणि त्यातून पुढे काय घडणार आहे याची स्ट्रॅटेजी खरं तर त्या गेममध्ये दिली जाणार आहे असं मला वाटतंय. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.